ऑफलाईन क्लास बेटर का ऑनलाईन क्लास बेटर? सर बघायचं झालं तर ते विद्यार्थ्याच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे, कारण की ऑफलाईन क्लास तर खूपच बेटर राहील. पण कसं आहे, ऑफलाईन क्लास म्हणल्यावर थोडी धिंगामस्ती, थोडं दुर्लक्ष होणं, डिस्ट्रॅक्शन फार होतात सर. ऑनलाईनमध्ये एवढं काही नसते म्हणा. ऑनलाईनवर शिक्षकांचं एवढं लक्ष नसणार. आता समजा ऑनलाईनमध्ये शिक्षक नसणार आपल्यासमोर, ऑफलाईनमध्ये कसं शिक्षक समोर असणार. जरी झोप लागली, आपण वेगळ्या कामात चालू, तर लगेच त्याने आपल्याला म्हणजे त्या रूटवर आणणार. लाईनच्या बाहेर गेल्यावर लगेच लाईनवर आणणार. सध्या तू मग फक्त ऑनलाईन लावलंयस? हां, ऑनलाईन लावलं. गाव कोणतं आहे तुझं? बीड. बीडमधून. मग बीडमधून तू ऑनलाईन लावून इथं लातूरमध्ये कशाला आलेस? बाळांनो, मी तुम्हाला खरं प्रश्न विचारेन आणि खरं उत्तर द्यायचं. तुम्ही रीडिंग रूम लावतात मुलं, ती फक्त आणि फक्त पोरी बघण्यासाठी लावतात, मग खरं आहे का? हे असं ऐकून आहे मी की फिजिक्सवाल्यासारखे जे क्लासेस आहेत, ऑनलाईनचे क्लास, त्यांच्याकडे गोल्ड मेडलिस्ट असलेले स्टाफ आहे, टीचर्स वगैरे आहेत. त्या लेवलचा स्टाफ, टीचर्स वगैरे ऑफलाईनमध्ये सध्या अवेलेबल आहे का, खास करून लातूरमध्ये? आहेत. हां आहेत, पण PWची एक टीचर्सची वेगळी एक क्वालिटी आहे, म्हणजे शिकवण्याची एक मेथडच वेगळी आहे त्यांची. वातावरण जर असेल तर असं नाही की प्रत्येक वेळेस मुलंच गलती करतात असं नाही, कारण का स्वतः माझा अनुभव आहे. मी क्लासवर जॉब करते 6 महिने झालं. मुली बी तेवढ्याच हे आहेत, माहिती आहे का, आगाऊ. आपण प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांकडेच गलती नाही काढायची, कारण का स्वतः मी बघते क्लासमध्ये मुली पण मुलांपेक्षा डेंजर आहेत. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण लातूर शहरामध्ये ट्युशन एरियाच्या केंद्रस्थानी सध्या आपण डॉक्टर्स स्टडी रूम या नावाने एक अभ्यासिका आहे, रीडिंग रूम आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि इथं आल्यानंतर जे काही विद्यार्थी वगैरे आहेत, या विद्यार्थ्याशी आपण चर्चा करणार आहे. चर्चेचा आजचा जो विषय आहे तो म्हणजे ऑनलाईन क्लास का ऑफलाईन क्लास, काय बेटर आहे, फायदे तोटे वगैरे काय आहेत, आपण इथल्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. विरेन, एक सिंपल विषय घेऊन आलेलो आहे मी आता सध्या ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांकडे. ऑफलाईन क्लास बेटर का ऑनलाईन क्लास बेटर? सर बघायचं झालं तर ते विद्यार्थ्याच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे, कारण की ऑफलाईन क्लास तर खूपच बेटर राहील. पण कसं आहे, ऑफलाईन क्लास म्हणल्यावर थोडी धिंगामस्ती, थोडं दुर्लक्ष होणं, डिस्ट्रॅक्शन फार होतात सर. ऑनलाईनमध्ये एवढं काही नसते म्हणा, फक्त की आपल्या स्वतःवर कंट्रोल पाहिजे ऑनलाईनमध्ये, बस. ऑनलाईनमध्ये कंट्रोल पाहिजे. हां. काय सांगशील आता? बघायला गेलं तर कसं असते, ऑनलाईनमध्ये फीस खूप कमी असते, ऑफलाईनमध्ये खूप जास्त फीस असते. ऑफलाईनमध्ये फीस जास्त असते, पण ते तुम्हाला DPP प्रोव्हाइड करतात, तुमच्यावर लक्ष देतात. पण तुझे DPP वगैरे शब्द वापरायला लागला नाही, थोडं म्हणजे एक्सप्लेन करून सांगा जा, कारण नवीन जे मुलं आहेत त्यांना माहीत नाही त्या गोष्टी काय आहेत. DPP म्हणजे असं एखाद्या सरने समजा एखादा कन्सेप्ट शिकवला की लगेच त्या संदर्भात मग ते 20-25 क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मग आपण त्यांनी शिकवलेलं एकदा वाचायचं, पुन्हा थोड्या वेळेस चॅनलाइज करायचं आणि ते क्वेश्चन सॉल्व करायचे. जर आपल्याला क्वेश्चन सॉल्व झाले तर समजायचं की आपल्याला कळलं आहे सरचं, आणि जर नाही कळलं तर मग वाटल्यास डाऊट सेक्शन असतात प्रत्येक क्लासचे, तिथं जाऊन विचारायचं सरला. ह्या गोष्टी तुला ऑनलाईनमध्ये भेटतात का ऑफलाईनमध्ये भेटतात? नाही, ऑनलाईनमध्ये एवढं फार कोणी प्रोव्हाइड करत नाही. ऑनलाईनमध्ये तुमची मर्जी, तुम्हाला बघू वाटलं बघा, नसलं तर नका बघू, तुम्ही फीस तर प्रोव्हाइड केलेली असते. ऑफलाईनच्या वेळेस एक सांगितलं जाते की माहोल बरोबर नाही, ट्युशन एरियामध्ये खूप विद्यार्थी आहेत, गोंधळ असतो वगैरे गोष्टी आहेत, कसं आहे? नाही, ट्युशन एरिया म्हणल्यावर गोंधळ तर होणारच, कारण की खूप मोठ्या जिल्ह्यातून पोरं आलेले असतात. काही जण फक्त मस्ती करण्यासाठी आलेले असतात, काही जण अभ्यासास असतात. पण कसं इथं जर सिलेक्टेड बॅचमध्ये जर लागलं तर मग लक्ष जास्त देतात. हे बघ ना, क्लास करत असताना सेल्फ स्टडीला खूप महत्त्व असते. सगळं काही क्लासेसवरती डिपेंड नाही ना, ऑनलाईन क्लासेसवरती डिपेंड नाही. याच्यामध्ये रीडिंग रूमसारखं काय महत्त्व आहे? रीडिंग रूमचं काय महत्त्व आहे? रीडिंग रूमचं हां भरपूर, माझ्या माहितीच तो तर रीडिंग रूमचं खूप महत्त्व आहे. कारण की रीडिंगमध्ये कसं असते, माहोल असते, मुलं बसलेले असतात रीडिंगला, त्यांचं बघून पुन्हा आपण रीडिंगला बसतो ना. घरी एवढं कोणी करत नाही, कंटाळा करतात मुलं, हॉस्टेलला कंटाळा करतात. रीडिंगला आल्यावर कसं सर असतात लक्ष द्यायला, सरच्या ह्याच्यानुसार पण अभ्यास होतो, पुन्हा आपले मित्र बसलेले असतात, त्यांचं बघून पण आपण अभ्यास करायला लागतो. रीडिंगचा बेनिफिट आहेत बरं. ऑनलाईन क्लास बेटर का ऑफलाईन क्लास? ऑफलाईन. हां, एवढं तू म्हणजे पक्का होऊन सांगायला लागलेस, काय कशामुळे म्हणतोयस तू? ऑनलाईनवर शिक्षकांचं एवढं लक्ष नसणार. आता समजा ऑनलाईनमध्ये शिक्षक नसणार आपल्यासमोर, ऑफलाईनमध्ये कसं शिक्षक समोर असणार. जरी झोप लागली, आपण वेगळ्या कामात चालू, तर लगेच त्याने आपल्याला म्हणजे त्या रूटवर आणणार. लाईनच्या बाहेर गेल्यावर लगेच लाईनवर आणणार शिक्षक. ती ऑनलाईन बसल्यावर DSP नसणार. DSP काय प्रकार आहे? DSP म्हणजे इथं विद्यार्थ्यांमध्ये DSP सकाळी 9 ते 8 पर्यंत असते. डाऊट आले इथं लगेच जायचं, त्याने टॉप टू एंड सगळं सांगणार आपल्याला समजून.
म्हणजे DSP म्हणजे डाऊट सेशन प्रॅक्टिस असं काय प्रकार आहे? आउट सेशन प्रॅक्टिस. ओके, म्हणजे जे टॉपिक्स वगैरे आहेत त्या टॉपिक्सवरती जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन टीचर्सशी जाऊन भेटू शकता. हो सर हो. आणि एक प्रश्न हा आहे, मी बघतोय सध्या मुलं काय करतात, खर्च करत असताना ऑफलाईन क्लास लावतात, ऑनलाईन पण क्लास लावतात, राहायला रूम पण असते, पण रूमवर अभ्यास न करता विद्यार्थी रिडिंग रूमला येतात. काय महत्त्व आहे रिडिंग रूमचं? कोणत्या पण गोष्टीचे 2 फायदे आणि 2 तोटे असतात हे नक्की आहेत. ऑनलाईनचे पण 2 फायदे आहेत, 2 तोटे आहेत. ऑफलाईनचे पण 2 फायदे आहेत, 2 तोटे आहेत. एका गोष्टीवर सांगूया, ऑनलाईनचे काय फायदे आहेत ते सांग आणि ऑनलाईनचे तोटे काय आहेत. ऑनलाईनचे फायदे बघा सर, आपल्याला घरी बसून म्हणजे घरी जर त्यांना इथं यायचं नसेल, खर्च कमी करायचा असेल, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल ते ऑनलाईन घरी मेसची फी देऊ शकणार नाहीत काय पालक, अजून हॉस्टेलची फी, रिडिंगची फी ते ऑनलाईन करू शकतात. हां, त्यांच्याकडे जर आर्थिक परिस्थिती कमी असेल त्यांनी ऑनलाईन करू शकतात. ज्यांना आर्थिक परिस्थिती पण आहे आणि घरचे सपोर्ट करतात त्यांनी इथे. पण दुसरं इथलं डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे इथे पालकांचं लक्ष नसणार. मुलगा काय करतो, कुठं जातो, रिडिंगमध्ये आलाय का, घरी गेलाय काय, त्यांना कळणार नाही. इथलं एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. ऑफलाईनचे डिसएडव्हान्टेज हे आहे. हां, रिडिंग रूम काय 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 म्हणजे कशा पद्धतीने या गोष्टीला फायदा मिळवून देते रिडिंग रूम? रिडिंग रूममध्ये रिडिंग रूमच्या मालकांचं कंटिन्यू लक्ष असते. मुलगा जर झोपला तर त्यांनी उठणार आणि गेम वगैरे त्यांनी चालणार नाही रिडिंगमध्ये. सध्या आपण डॉक्टर्स या रिडिंगवरती आहोत, डॉक्टर स्टडी रूम आहे या नावानं. तू सध्या इथं असतील पण ॲडमिशन पण आहे तुझं. काय वाटतं तुला यांच्याबद्दल, काय म्हणशील तू? यांचं म्हणजे कंटिन्यू तिथं बाहेर असतात, कॅमेरा कंटिन्यू चालू असतो. मुले काय करतात काय नाही, वायफायचा कसा वापर करतात ते सर्व बघतात त्यांनी येऊन. ऑनलाईन का ऑफलाईन? ऑनलाईन. सध्या तू मग फक्त ऑनलाईन लावलंयस? हां, ऑनलाईन लावलं. गाव कोणतं आहे तुझं? बीड. बीडमधून. मग बीडमधून तू ऑनलाईन लावून इथं लातूरमध्ये कशाला आलेस? सर इथे माझे मामा राहतात म्हणून, हॉस्टेल मामा त्यासाठी आलो इथं. गावाकडे शेती असल्यामुळे अभ्यास काय होत नाही, मग हॉस्टेल गोंधळ असल्यामुळे इथं रिडिंग लावलेली. म्हणजे शेवटी इन्व्हायरमेंट लागतेच आणि ते इन्व्हायरमेंट तुला इथं भेटते. हां. फक्त ऑनलाईनच का लावलेस? लातूर तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, खास करून नीटसाठी तर संपूर्ण भारतामध्ये सध्या फेमस झालेला आहे. नाही सर, ऑनलाईन जर अभ्यास केला तर ऑनलाईन पण अभ्यास होऊ शकतो. होऊ शकते. हां. आता मी मुलांशी चर्चा केली, त्या लेवलचं म्हणजे डिसिप्लिन राहत नाही म्हणे, किंवा आपण डाऊट्स वगैरे विचारता येत नाहीत वगैरे टीचर्सला वगैरे, असं काहीतरी आहे म्हणे. तू काय ते म्हणते? आपल्यावर डिपेंड असते, आपण करायचं का नाही करायचं ते आपल्यावर असते. ते जर ऑनलाईन केलं तर ऑनलाईन पण होतं आणि ऑफलाईन पण होऊ शकतं. ऑनलाईनमध्ये तू कोणाचा क्लास लावला आहे? फिजिक्सवाला. फिजिक्सवाला. सगळ्या संपूर्ण भारतामध्ये सध्या फिजिक्सवाला फेमस पण आहे. असं म्हटलं जाते की गोल्ड मेडल घेतलेले टीचर्स वगैरे असतात तिथे. खरं आहे काय? खरं आहे ना सर, भारी भारी टीचर असतात. असतात. हां. शिकवतात का त्या लेवलचं पण? हां, शिकवायचं छान शिकवतात सर ते. तू नीटची तयारी करत असशील, हां. नीट. क्रॅक करशील नीट? तुला असं वाटतंय का फक्त मी ऑनलाईनचा हे करून स्टडी करून मी नीट क्रॅक करा, असं तुला वाटतंय का? सर आता ते पेपर झाल्याशिवाय असं सांगता येत नाही, नाही. आपण एक कॉन्फिडन्स लेवल येतो की बाबा यस, माझ्या ज्या लेवलची माझी तयारी चालू आहे. ऑनलाईनला पण एक्झाम्स वगैरे होत असतील, त्या एक्झाम्समध्ये मार्किंग वगैरे पाहिलं असता समजते आपल्याला की बाबा. ऑनलाईनचं लेक्चर छान असतात पण पेपर जरा चांगलं, म्हणजे ऑफलाईन पेपर टेस्ट सिरीज ऑफलाईन पाहिजे लावायला सर. टी सिरीज म्हणजे? टेस्ट सिरीज म्हणजे पेपर नसतात का आपले ओके, हां, म्हणजे ज्या संडेचे पेपर. असं करता येते का इथं हां, ऑफलाईनमध्ये? हां ऑफलाईनमध्ये म्हणजे म्हणजे ऑनलाईन क्लास करणे आणि टेस्ट सिरीजला फक्त आणि फक्त क्लास जॉईन करणे असं चालतं का इथं लातूरमध्ये? हां चालतं ना सर. ओके. मित्रांनो बघा, आपल्याकडे जो मुलगा सध्या थांबलेला आहे, नाव काय बघा तुझं? संस्कृत चोले. संस्कृत. चोले. हां, बीड. संस्कृत आहे, हा बीडमधून आलेला आहे. ऑनलाईन क्लास लावलेला आहे, परंतु लेक्चर बेटर आहेत हा म्हणतोय, परंतु टेस्ट सिरीज जो हा प्रकार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणखी जास्त अभ्यास होतो, तो करण्यासाठी मात्र तो ऑफलाईनमध्ये जातोय. सिम्पल आहे. ऑनलाईनला तू 10 आउट ऑफ किती गुण देशील? ऑनलाईनला 8. 8 देशील. हां. ऑफलाईनसाठी? ऑफलाईन सर 9 द्या, 9 बेटर आहे ऑफलाईन. बेटर राहील. हां. ओके, म्हणजे तरी तुला विश्वास आहे की ऑफलाईन तरी पण बेटर आहे? ऑफलाईन कारण लेक्चर रोजची रोज होऊन जातात, पण ऑनलाईन म्हणजे नाही केलं तर बॅकलॉग पण पडतात ऑनलाईनचे. ओके, चालतं. मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी आहेत. आपण सध्या डॉक्टर्स अभ्यासिका या ठिकाणी आलेलो आहोत आणि खास म्हणजे या ठिकाणी येण्याचा उद्देश आपला हाच आहे की ते जास्तीत जास्त विद्यार्थी एकाच ठिकाणी भेटतात. 10 आउट ऑफ ऑनलाईनला किती देशील आणि ऑफलाईनला किती देशील? ऑफलाईनला म्हणजे कसं सर, ऑफलाईनला सर्व शिक्षकांमध्ये लक्ष राहतं व सर्वकडलं मित्र वगैरे असते, त्यामुळे त्या मित्रांचा आदर्श घेऊन स्वतःला आपल्याला म्हणजे अभ्यास करण्याची जी हे येते, ताकद येते, ते असं ऑनलाईनमध्ये येत नाही. ऑनलाईनमध्ये मोबाईलमध्ये लक्ष देऊन फक्त स्वतः कॉन्सन्ट्रेशन करून करावं लागते. ऑनलाईन कशी म्हणजे गरीब मुलांसाठी आहे आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी बी आहे, पण ऑफलाईनमध्ये सर्व
बघ ना आता ऑनलाईन क्लासेसला काय आहे माहिती आहे का, एकदम दिग्गज ग्लोबल लेवलचे जे शिक्षक वगैरे आहेत, गोल्ड मेडलिस्ट म्हणतो आपण त्यांना, त्या लेवलचे आपल्याला ऑनलाईनमध्ये भेटतात. अशा लेवलचे सध्या लातूरमध्ये आहेस तू, लातूरमध्ये सुद्धा त्या लेवलचे टीचर्स वगैरे आहेत का? लातूर एरियामध्ये म्हणजे सध्या शिक्षक तर टॉपचे आहेतच, पण त्या शिक्षकांचं लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. हां. बाळांनो, मी तुम्हाला खरं खरं प्रश्न विचारेन, खरं खरं उत्तर द्यायचं. तुम्ही रीडिंग रूम लावतात मुलं, ते फक्त आणि फक्त पोरी बघण्यासाठी लावतात, पण खरं आहे का? नाही पोरी बघण्यासाठी नाही लावत, ठराविक जण आहेत तसं, पण काय अभ्यासासाठीच लावतात. कारण हे तर रूमवर कसं आपण नीट अभ्यास करत नाही, रिडिंगवर होतो अभ्यास बऱ्यापैकी. इथं कसं आहे? हां, इथं होतो बऱ्यापैकी अभ्यास. इथं मुलं कशासाठी येतात? अभ्यास करण्यासाठी येतात का पोरी बघण्यासाठी येतात? अभ्यास करण्यासाठी जातात, कारण ह्या रिडिंगमध्ये मुली दिसतच नाहीत त्या. मुली दिसत नाही असं का बरं? म्हणजे पार्टिशन आहे. पार्टिशन आहे, हां, म्हणजे सेपरेट आहे, मुलं एकीकडे आणि सेपरेट आहे. हां, तुझं काय मत आहे? काय म्हटलं? डॉक्टर एक मिनिट जवळ आहे. हां, ही व्यवस्था ही डॉक्टर रिडिंगची सर्वात मला आवडली. कोणती? मुलींना आणि मुलांना वेगळे वेगळे बसवतात ते. वेगवेगळं. हां, जर एकत्र असते तर एकत्र असते तर त्याचं काय आता काय चालतंय. काय झालं असतं एकत्र असते तर? काय सांग ते काय बोलता दुसरं. चालतंय. तुझं काय मत आहे बाळा? आपल्यातली जी मुलं जी आहेत लातूरमधले, लातूर शहरामध्ये जे क्लास करण्यासाठी येतात, ते रिडिंग रूमला पोरी बघण्यासाठी येतात म्हणतात. मी ऐकले बरं का, मला पण नाही माहिती आहे खरं काय आहे का नाही आहे ते, आणि तुम्ही तुमचं खरं सांगायचं जे आहे ते आहे. कसं आहे? नाही, रीडिंग रूम अभ्यासासाठी असते, तिथं व्हिडिओ लेक्चर करतात आणि चांगलं असते. तू लावलेस का रिडिंग रूम? हां, लावली. कोणती आहे reading? डॉक्टर अभिषेक. डॉक्टरमध्येच आहेस का? तुझं काय मत आहे? माझं म्हणणं आहे पोरी बघण्यासाठी येत नाहीत, पण अर्धे लेकर नुसते मोबाईल वायफायसाठी येऊ शकतात. वायफाय? हां, वायफायसाठी. वायफायच्या अवेलेबिलिटी. हां, फ्री इंटरनेट असते, त्यामुळे काय अर्धे पोरे रिडिंग लावतात, आणि काय आहे ते अभ्यास करण्यासाठी पण रिडिंग लावतात. बाळांनो, मी ताईशी चर्चा केलेली आहे, तुमचा पण अनुभव मला ऐकून घ्यायचा आहे. सिम्पल आहे, क्वेश्चन आम्हाला साधा सरळ आहे. ऑफलाईन क्लास का ऑनलाईन क्लास, कोणता क्लास तुम्हाला बेटर वाटतोय? ऑफलाईन. ऑफलाईन? हां. नाही, असं बोलतो काय अडचण नाही. ऑफलाईन क्लासला सगळेजण, आता जवळजवळ मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी पण इथं भेटलेलो आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की ऑफलाईन क्लास म्हणायला लागलेत. काय वेगळं आहे ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लासमध्ये? वेगळे पण काय? म्हणजे होमवर्क पण म्हणजे तिथं करून पण घेते, डाऊट बी लगेच सॉल्व्ह होते. कधी कधी ऑनलाईनमध्ये आपण कधी असं कंटाळा करत नाही, तर पण तिथं ऑफलाईन असलं पेपर पण रेग्युलर देतात. कधी इकडं करणं न करणं असते, पण तिथे रेग्युलर करावं लागते ना, असं आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असते ते फीसचा सवाल असतोय. ऑनलाईनमध्ये स्कॉलरशिप असते ना, इकडं ऑफलाईनमध्ये स्कॉलरशिप असते, आपल्या मार्कवर स्कॉलरशिप भेटते ना. सिम्पल आहे बघा. ऑनलाईनमध्ये मी पाहिलेलं ऐकलेलं आहे, मला कल्पना नाही काय ते, आणि नक्कीच तुम्ही त्याबद्दल दुरुस्त पण करू शकता. 4-5 हजारावरती सुद्धा क्लास आहे म्हटलं जाते, आणि जवळजवळ मला जसं कल्पना आहे तसं जवळजवळ इथं 40-50 हजार रुपये फीस आहे. असं असताना मुलं तरीसुद्धा ऑफलाईनलाच महत्त्व द्यायला लागलेत. पण हा म्हणजे इथं होतंय पण चांगला अभ्यास, पण स्कॉलरशिप पण आहे ना, आणि सगळे टीचर वेगवेगळे. आपल्याला एखाद्या सरांचं कळलं नाही तर आपण दुसऱ्या सरांकडे जाऊन पण विचारू शकतात, डाऊट बी सॉल्व्ह करून घेतात. जर कळलं नाही तर ते डबल पण सांगू शकतात ना. ओके बाळा, तुझं काय म्हणणं आहे? मला वाटते की ऑनलाईन PWवरून ऑप्शन चांगलं आहे, कारण म्हणजे आपण म्हणजे त्याच्यावरून आपण शिकू शकतो चांगलं, म्हणजे समजून सांगण्याची मेथड चांगली आहे ऑनलाईनमध्ये PWवर, आणि म्हणजे ऑफलाईन पण चांगलं आहे, पण आपल्या करण्यावर आहे. बघ ना, आता ऑनलाईनमध्ये असं ऐकून आहे मी की फिजिक्सवाल्यासारखे जे क्लासेस आहेत ऑनलाईनचे क्लास, त्यांच्याकडे गोल्ड मेडलिस्ट असलेले स्टाफ आहे, टीचर्स वगैरे आहेत. त्या लेवलचा स्टाफ टीचर्स वगैरे ऑफलाईनमध्ये सध्या अवेलेबल आहे का, खास करून लातूरमध्ये? आहेत. हां आहेत, पण PWची एक टीचर्सची वेगळी एक क्वालिटी आहे, म्हणजे शिकवण्याची एक मेथडच वेगळी आहे त्यांची. नक्कीच. ऑफलाईनमध्ये पण आहेत टीचर्स चांगले, पण एक PWवरचे टीचर्स एकदम सोप्या पद्धतीने शिकून सांगतात. बघ ना, आता तू ऑनलाईनला महत्त्व द्यायला लागलेस, परंतु एक असं असतं, एक एन्व्हायरमेंट असते, किती जरी बेस्ट असेल तर शेवटी आपल्याला ते पचनी पडलं पाहिजे. जे एन्व्हायरमेंट आहे लातूरमध्ये खास करून ऑफलाईनचं, स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीने केलं जाते, ते करून तयारी करून घेतली जाते, आणि त्यामध्ये त्या साच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी फिट बसतोय. तशी तयारी ऑनलाईनमध्ये शक्य आहे का करून घेणं? हां, म्हणजे ऑनलाईनमध्ये कधी करण्याचा कंटाळा येते, पण मग मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघून मग आपण स्वतःला मोटिवेट करू शकतो ना, असं. म्हणजे मग ऑनलाईनमध्ये असं एक शेड्यूल तयार करायचं की या वेळेमध्ये एवढे लेक्चर्स करायचे, त्यानुसार आपण तयारी करायची. तुझा लाईव्ह क्लासेस दररोज करायचे, त्यानंतर मग आपापलं सेल्फ स्टडी क्लासेसमध्ये. तुझी तयारी सध्या करायला लागलीस, ते ऑफलाईन करायला लागलीस का ऑनलाईन करायला लागली? ऑनलाईन. मैत्रीण तुझी? ऑनलाईन म्हणजे ऑफलाईनच करते तिनं क्लास, पण कधी एखादं लेक्चर ऑफलाईनमध्ये समजलं नाही तर ऑनलाईन.
असं. म्हणजे दोन्ही पर्याय निवडायला लागलेत. बाळा, तुझं म्हणणं काय आहे ह्या गोष्टीवरती? ऑनलाईन जर करायचं असेल तर एक तर स्टुडंटमध्ये सगळ्यात म्हणजे फोकस आणि डिसिप्लिन दोन्ही लागतं आहे. आणि म्हणजे आजकाल सर्वांमध्ये डिसिप्लिन आणि फोकस एवढं नाही आहे, कॉन्सन्ट्रेशन ते ऑनलाईन करू शकतील याचं. मग सिम्पल महत्त्व सांगितलेलं आहे, हिनं सांगितलेलं आहे की ऑनलाईनमध्ये काय आहे की कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्या लेवल्स आणि डिसिप्लिन पण लागते स्टुडंटमध्ये, कारण आपण ठरवतो आपल्याला हे करायचं आहे, पण प्रत्येक स्टुडंटकडून त्या टायमिंगमध्ये ते होत नाही. मी स्वतः ऑनलाईन केली 11th, मी तर त्याच्यानंतर 12thला आले, कारण माझे खूप चॅप्टर बॅकलॉग पडले. मी टेस्ट पण देत नव्हते ऑनलाईनला 11thला असताना. सगळ्यात महत्त्व सांगितलं जाते, खास करून लातूरमध्ये जे क्लासेस वगैरे घेतात ते टेस्ट सिरीज नावाचा एक प्रकार आहे म्हणे, त्याच्या थ्रू खूप तयारी करून घेतली जाते. ती तयारी आज पण सध्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. खरं आहे का? हां, ऑनलाईन आपण टेस्ट देतो पण त्याचं ॲनालिसिस करत नाही. काही टेस्ट म्हणजे OMR पण भरता येत नाहीत ऑनलाईन टेस्टला. काय म्हटली? OMR ते मार्कशीट असते ना भरायची, सर्कल करायची बबल, ती OMR पण ऑनलाईनमध्ये भरता येत नाही. मग ऑफलाईनमध्ये ते OMR भरण्याची प्रॅक्टिस होते. नंतर परत आपण टेस्ट स्वतः जाऊन देतो, त्याचं ॲनालायसिस करतो, टीचरला डाऊट विचारतो. मग ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन जास्त तयारी होते. आणि मेन म्हणजे आजकाल डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. मग ऑनलाईन आपण लेक्चर कमी आणि दुसरे यूट्यूबला शॉर्ट्स तेच जास्त बघतो. डिस्ट्रॅक्शन म्हणून तू बोललीस म्हणून विचारायला लागलो आहे. रिडिंग रूमचं काय महत्त्व आहे ह्या गोष्टीमध्ये? रीडिंगमध्ये अभ्यास होतो जास्त. मी स्वतः पर्सनली माझा फोन स्विच ऑफ असतो, फक्त कधीतरी मी ऑन करते. आणि मग अभ्यास होतो चांगला माझा रीडिंगमध्ये. हॉस्टेलवर तो खूप गोंधळ गर्दा असतो, त्याच्यामुळे मला काय म्हणायचं सध्या, तू तिथे डॉक्टर्स रिडिंग सध्या लावलेली आहे. मित्रांनो, डॉक्टर्स रिडिंगचा मी बार हा उल्लेख करतो कारण आपण या रिडिंगच्या परिसरामध्ये आहोत म्हणून याचा उल्लेख करतो आहे. मला काय म्हणायचं आहे, रिडिंग लावत असताना इथे मुलं पण आहेत, तुम्ही मुली पण आहात, मुलांकडं वगैरे काही त्रास वगैरे अशा गोष्टी नाही. एवढं ठामपणे कसं काय सांगायला लागेल? मी कधी लक्षच केलं नाही. आणि म्हणजे मुली आणि मुलांमध्ये सेपरेट पार्टिशन आहे, त्याच्यामुळे मुलांचा मुलींशी काही संबंध येत नाही. म्हणजे असं वॉशरूम पण एकदम सेपरेट आहे, मुलींची मुलींना, मुलांची मुलांना. आणि बेसिंग पण आहे, आपल्याला तोंड वगैरे धुवायचं असेल, हात धुवायचे असेल तर त्याच्यासाठी. आणि जर मध्ये मुली बोलत असतील तर यादव सर स्वतःमध्ये येतात, मुलींना बोलू नका म्हणतात. आणि चेअर वाजवत असतील, डिस्टर्ब करत असतील तर मुली त्यांना आतमध्ये येऊन सांगतात की असं बोलू नका, डिस्टर्ब करू नका. आणि ते म्हणजे सारखं CCTV कॅमेरामध्ये लक्ष ठेवतात, म्हणजे जेणेकरून आतमध्ये मुली अभ्यास करतायत का बोलतायत, काय करतायत ते त्यांना वेळेच्या वेळेला कळतंय. सगळेजण म्हणतात रिडिंग रूममध्ये अशा पद्धतीने तयारी करून घ्यायला लागलेत. खरंच आहे का? आता आपण सध्या इथं आहोत म्हणून म्हणायला लागले. खरंच मी सांगते ना, ही रीडिंग एकदम बेस्ट आहे. कारण का माझ्या मुलांसाठी माझा मोठा मुलगा 12वीला होता ना, तेव्हापासून ह्या रीडिंगमध्ये होता. मग छोट्याही मुलाला इथंच लावली. आणि स्वतः वैयक्तिक हे सर आहेत का रीडिंगचे, ते स्वतः लक्ष देते सगळ्या विद्यार्थ्याकडं. मुलांचा आणि मुलींचा काहीच इथं म्हणजे असा प्रॉब्लेम नाही की असं त्रास नाही. आणखीन एक बोलायचं आहे, जर वातावरण जर असेल तर असं नाही की प्रत्येक वेळेस मुलंच गलती करतात असं नाही. कारण का स्वतः माझा अनुभव आहे, मी क्लासवर जॉब करते 6 महिने झालं. मुली बी तेवढ्याच हे आहेत माहिती आहे का, आगाऊ. आपण प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांकडेच गलती नाही काढायची. कारण का स्वतः मी बघते क्लासमध्ये मुली पण मुलांपेक्षा डेंजर येतात लातूरच्या. आणि शिक्षणासाठी ज्यांना शिकायचं आहे का त्यांना बाकी गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, मुलींना बी आणि मुलांना बी. आपलं फक्त काय आहे, अभ्यास. आपल्या आई पप्पानं काय आपलं यम आहे इथं की आपण अभ्यासासाठी आलो आहे, हेच फक्त देह ठेवायचं आणि अभ्यास करायचा. बाकी इतर गोष्टीच्या नादी लागायचं नाही, मुलांना आणि मुलींना बी. नक्कीच बाळांनो, ताईने पण सांगितलेलं आहे. ताई जसं तुम्ही सांगायला लागलो, एक सिम्पल अभ्यास करत असताना 4 स्टेप आहेत सध्या. अगोदर सध्या म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर करिअर, नंतर त्या उरलेल्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत वगैरे त्या. आणि नक्कीच मला वाटतं, वैयक्तिक वाटतं की सायन्सला जे स्टडी करणारी मुलं जे आहेत त्या पद्धतीनं नाहीत आहे. हां, नाही म्हणलं ना, ते चांगल्यासाठी जे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणार आहे का त्याच्यासाठी लातूर खूप बेस्ट आहे. आणि आता ज्यांना नाहीच अभ्यास करायचा, टाईमपास करायचा आहे, त्यांच्यासाठी मग आता आपण आपल्या गावी पण करू शकत नाही. हां, इथं येऊनच काय आपल्या गावी पण आपण सक्सेस नाही मुलांना भेटणार त्या.